मित्रांनो, आता तर आपण लई चढ केलेलं आहे. डायरेक्ट 5 आईस्क्रीम घेतल्यात. तर जे हरी मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सोहम महाराज. तर आज आपला बर्थडे असल्यामुळं आपण चाललो होतो पार्टी करायला. तर मित्रांनो, आपण गाडीमध्ये घेतलं, दोन्ही मामा पुढे बसवले आणि आम्ही निघालो डायरेक्ट हॉटेलला. तर मित्रांनो, फायनली आपण हॉटेलला आलेलो आहे. मामाने गाडी वगैरे लावलेली. हॉटेलचं नाव पाहू शकतात मित्रांनो, आराधना. इथला सिक्युरिटी सुद्धा आप्पाचा फॅन निघाला. आप्पांनी सांगितलं आपल्या गाडीवर लक्ष ठेवा बरं का. मग मित्रांनो, आम्ही गाडीच्या खाली उतरलो आणि डायरेक्ट हॉटेलमध्ये एंट्री केली. हा कसं आहे मित्रांनो, हॉटेल नाद करायचा नाही. तर मित्रांनो, अगोदरच लई चढ झाला होता, त्याच्यामुळे डायरेक्ट VIP मध्ये बसून घेतला आम्ही. आप्पांनी पण डायरेक्ट VIP मध्ये ऑर्डर वगैरे दिली. पण तो केटरच आप्पाला म्हणत होता, आप्पा तुम्ही त्या VIP खुर्चीवर बसायचं ना, इथं कशाला बसले. उद्यापासून तिकडेच बसणार, तिकडे नाही. मग मस्त आप्पांनी ऑर्डर वगैरे दिली. मसाले पापड आले, तोपर्यंत मसाले पापड खाऊन आम्ही रेडी झालो होतो. तर मित्रांनो, इकडे आप्पांचं बातमी पाहायचं काम सुरू झालं होतं आणि इकडे विशाल शेट रील पाहत होते. मग मित्रांनो, आप्पांनी सांगितल्या पद्धतीने एकदम VIP मध्ये जेवण आलेलं आहे. मित्रांनो पाहू शकता, एकदम खतरनाक अशा प्रकारचं आहे. आप्पांचं जेवण सुरू झालेलं आहे. इकडे पहा, जाळाचीच भाजी आणली होती डायरेक्ट. मामाने मस्त वजनात भाजी वगैरे घेतली. आमचे दुसरे मामा पण इथं होते, आप्पा होते, विशाल शेट होते. वजनात कार्यक्रम सुरू झाला. मग तर VIP मध्ये जेवण वगैरे झालं मित्रांनो. लगेच मामा म्हणते, सो महाराजात आईस्क्रीमचं नियोजन लाव. तर आप्पा काय दम खातील का, आप्पा लगेच उठले. आपण म्हणले, या सो महाराज, आपण मस्त VIP मध्ये चॉईस करू आता आईस्क्रीम. मग कोणता दोन्ही फ्लेवर घ्या ना, दोन्ही फ्लेवर घ्या ना. आप्पा म्हणत होते सगळ्यात महाग आईस्क्रीम घ्यायची. मग आप्पांच्या म्हणण्यानुसार घेतली सगळ्यात महाग आईस्क्रीम. 5 आईस्क्रीम घेतल्या, 5 जणांना 5. मग मित्रांनो, इकडे लगेच आपण आईस्क्रीमची वाटप वगैरे केली. मामाने मला पण एक आईस्क्रीम दिली. मग काय मित्रांनो, VIP मध्ये जेवण वगैरे झालं, बिल वगैरे पेड केलं. कपिल शेटला त्यांना पण पार्सल वगैरे घेतलं होतं. निघालो आम्ही घराकडे. मग काय मामाने ना आम्ही गाडीत बसून घेतलं. मामा मस्त वजनात पुढे बसले होते आणि आपण आम्ही बसलो होतो माग. आप्पा काय म्हणतात, श्रीराम आता जेवलं मित्रांनो, सोमदादाचं कल्याण हो, रामकृष्ण. मग काय मित्रांनो, चाललो घरी. पण आपणचे फॅन एवढे डेंजर, डायरेक्ट गाडी आडी घालूनच डायरेक्ट थांबवलं आम्हाला. मग आपण त्यांना भेटले आणि आज तर दादांच्या गाड्यावर पण भरपूर गर्दी होती. आमचे लाडके भांजे सोहम महाराज यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दुसऱ्या मामाने पण मला शुभेच्छा दिल्या. मग मित्रांनो, घरी आल्याच्या नंतर पोरांनी इकडे बड्डेची तयारी करून ठेवली होती. बड्डे वगैरे साजरा केला. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.